चला, आज होता गावाकडचा दौरा. आता ना आमच्या गावची यात्रा आहे, त्याच्यासाठी ही सगळ्या बॅग पॅक करून आज आम्ही जाणार होतो गंगावळणला. आणि आता जवळजवळ 8 दिवस तरी आम्ही येणार नव्हतो. तुम्हाला इथून पुढच्या 8 दिवसाचे व्लॉग ना गावाकडचेच पाहायला भेटतील. त्याआधी लवकर आवरलं, चहा ते केला आणि देवाची देवपूजा केली आणि आम्ही निघालो गावाकडे. पण गावाकडे जाण्याआधी आम्हाला ते कालच्या व्लॉगमध्ये मी ज्या नवरीविषयी सांगितलं होतं, त्या नवरीने आम्हाला ना फुलं, पानं ते आणायला सांगितलं होतं, कारण की तिला काय डेकोरेशन करायचं होतं मेहंदीचं. त्याच्यामुळे अगोदर आम्ही ते आणायला गेलो. आता नवरीने सांगितले म्हटलं ते तर आणायलाच पाहिजेत का नाही, कारण की तिचा दिवस खूप स्पेशल असतात, लग्नाचे दिवस. आणि मग तिचे पप्पा आहेत ना, ते घ्यायला आलते, त्यांना ते सामान दिलं. आणि आमच्या गावाकडं घराकडे जाताना ना रस्त्यात हे आंब्याचं झाड आहे, म्हणजे आमच्या रानातलंच आहे. त्याला पाड लागले होते, आंबे पिकले होते. मग ह्यांना म्हटलं ते आंबे घ्या काढून. इतके पिवळे झरत झाले होते आणि इतके छान होते टेस्ट. तर तुम्ही बघू शकता किती छान आंबे आहेत. हे आंबे बघून ना माझ्या तर इतकं तोंडाला पाणी सुटलं होतं, असं वाटत होतं आत्ताच खावं. पण लगेच काढल्या त्याला रुचिक असं, त्याच्यामुळे घरी गेल्यापर्यंत ते आम्ही तसंच ठेवलं. घरी गेल्यावर खाल्लं. आणि आमच्या सासूबाईंना जायचं होतं त्यांच्या माहेरी, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मेहंदी लावली. आणि तोपर्यंत आमच्या जाऊबाईसुद्धा येणार होत्यात, कारण की आज आहे ना आम्हाला भांडी धुणं बरंच काम असतं. कारण की आमची इथे यात्रा असली ना, सगळे भांडी कपडे हे सगळं धुवावं लागतं, म्हणजे मोठी मोठी कपडेच धुवावी लागतात. मग आम्ही सगळी भांडी ते काढली आणि लगेच घासायला सुरुवात केली. दुपारी इतकं ऊन असतं ना, त्याच्यामुळे आम्ही 4च्या नंतर भांडी घासायला घेतली. आणि 4च्या नंतर भांडी घासायला घेतल्यामुळे खूप उशीर झाला. आणि गावाकडं आजकाल असं आहे ना, की संध्याकाळी 6ला लाईट गेली ना, त्याच्यानंतर डायरेक्ट 10 वाजताच लाईट येते. म्हणजे रोज 6 ते 10 लाईट नसती. त्याच्यामुळे आमचा 8 तास होता की पटकन भांडी घासायची, कारण की भांडी घासल्याच्या नंतर सुद्धा स्वयंपाक करायचा होता. आणि सासूबाई तर त्यांच्या माहेरी गेल्या होत्या, त्याच्यामुळे स्वयंपाक हा आम्हालाच करायचा होता. त्याच्यामुळे पटकन भांडी ते घासली आणि भांडी सुकायला ठेवली. तोपर्यंत अंधार पडला होता. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी ना पटकनच स्वयंपाक उरकून घेतला आणि जेवण ते केलं. त्याच्यानंतर भांडी ही सगळी जागेवर लावून ठेवली. तर असा होता माझा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, अशाच आपले व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटत अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.